Hello students, myself Professor Datkhe Sen from Bhurabai Sound Polytechnic Wagoli. Today we are going to conduct practical of IB subject. Our today's practical is build a single lamp control via two switches. ठीक आहे, आपलं एम हा प्रॅक्टिकल पहा, बिल्ड सिंगल फॅज कंट्रोल बाय टू स्विचेस. ठीक आहे, तर ह्या प्रॅक्टिकलसाठी आता आपल्याला कोणकोणते ॲपरेटस रिक्वायर्ड पाहते. तर फर्स्ट आपल्याला पाहिजे एक इनकंडेन्सेंट लॅम्प किंवा कोणता पण एक CFL लॅम्प घेऊ शकता किंवा LED लॅम्प तुम्ही घेऊ शकता. एक लॅम्प रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट सिंगल फेज पॉवर सप्लाय आणि टू स्विचेस. ठीक आहे, तर हे इक्विपमेंट आपल्याला या ठिकाणी नेसेसरी आहेत. आता ह्या प्रॅक्टिकलची सर्किट डायग्राम पहा, या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे. तर इनिशियली इथं पहा मी फेज आणि न्यूट्रल मी सिंगल फेज सप्लाय शो केलेला आहे. सिंगल फेज सप्लाय मी इथं पहा एक जो इनकंडेन्सेंट लॅम्प यूज करतोय, तर इनकंडेन्सेंट लॅम्पच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केला आहे. नेक्स्ट सेकंड टर्मिनल ऑफ इनकंडेन्सेंट लॅम्प मी पहा या ठिकाणी स्विचला या ठिकाणी कनेक्ट केलं आहे. ठीक आहे, आणि स्विचचं सेकंड टर्मिनल नेक्स्ट स्विचच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केलं आहे. ठीक आहे, आणि यावेळी नेक्स्ट स्विचचं सेकंड टर्मिनल मी न्यूट्रलला कनेक्ट केले. तर या ठिकाणी मी S1 आणि S2 हे दोन स्विचेस यूज केले ते, आणि हे दोन स्विचेस यूज करून मी हा लॅम्प काय करतोय, कंट्रोल करतोय, मीन्स ऑन आणि ऑफ करतोय. ठीक आहे, तर पहा आपण ह्या प्रॅक्टिकलचं या ठिकाणी कनेक्शन करतोय. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी फर्स्टली पाहिलं मी एक पिन यूज केलेली आहे. तर या पिन थ्रू मी फेज आणि न्यूट्रल हा जो सप्लाय तो प्रोव्हाइड करतोय. तर फर्स्टली पहा या पिनला मी काय केलं आहे पहा, होल्डर कनेक्ट केलं आहे बल्बसाठी. ठीक आहे, होल्डरच्या फर्स्ट टर्मिनल या ठिकाणी कनेक्ट केली आहे. नेक्स्ट सेकंड टर्मिनल मी जे होल्डरचं आहे ते आता मी या ठिकाणी स्विचला, म्हणजे जो कोणता फर्स्ट स्विच असेल त्या फर्स्ट स्विचला मी काय करतोय, कनेक्ट करतोय. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी मी होल्डर थ्रू फर्स्ट स्विचच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्शन दिले. नेक्स्ट आता मी काय करतोय, सेकंड स्विचचं फर्स्ट टर्मिनल मी आता नेक्स्ट टर्मिनलला कनेक्ट करतोय. ठीक आहे, हा सेकंड स्विच आहे माझ्याकडं, याचं एक टर्मिनल मी इथं कनेक्ट केलेलं आहे. आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये दोन्ही स्विचेस सिरीजमध्ये कनेक्ट करायचे ते. ठीक आहे, तर हा पहा फर्स्ट स्विच आपला कनेक्ट झाला आहे. आता सेकंड स्विच, तर सेकंड स्विचचं एक टर्मिनल मी कनेक्ट केलं आहे, आणि जे रिमेनिंग सेकंड टर्मिनल बाकी आहे. ठीक आहे, तर हे सेकंड टर्मिनल आपण कुठं कनेक्ट करणार आहे, तर आपल्या न्यूट्रल. ठीक आहे, अशा वेळी आपण काय करूया, डायरेक्टली इथं कनेक्ट करूया. एक मिनिट. आता पहा आपण या ठिकाणी फर्स्ट होल्डरच्या सिरीजमध्ये दोन स्विचेस काय केले ते, हा फर्स्ट स्विच आपला आणि हा सेकंड स्विच, दोन्ही स्विचेस आपण या ठिकाणी सिरीजमध्ये कनेक्ट केले ते, आणि सेकंड स्विच आपला केला आहे न्यूट्रल. ठीक आहे, तर आपल्याला आपण या ठिकाणी इनकंडेन्सेंट लॅम्प 60 वॅटचा यूज करतोय. ठीक आहे, ठीक आहे, तर पहा या ठिकाणी जे काही आपले कनेक्शन केले होते आपण, तर हे कनेक्शन थ्रू आता आपण काय करतोय, लॅम्प टेस्ट करतोय. लॅम्प टेस्टसाठी मी पहा इनिशियली स्विच ऑन करतोय. ठीक आहे, मी सप्लाय ऑन केला मी या ठिकाणी. आता सप्लाय ऑन केल्यानंतर ना आता दोन्ही पण स्विचेस पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील, दोन्ही स्विचेस ऑफ पोझिशनमध्ये आहेत. ठीक आहे, तर आता वन बाय वन आता मी जर फर्स्ट स्विच या ठिकाणी ऑन केला, तर फर्स्ट स्विच ऑन केल्यानंतर ना पहा या ठिकाणी बल्ब काय झाला आहे, त्या ठिकाणी ऑन झालेला आहे. ठीक आहे, सेकंड स्विच ऑन केला तर त्या केसमध्ये बल्ब काय होते, ऑफ होतो. ठीक आहे, मी त्या केसमध्ये काय पाहिजे, आपल्याला दोन्ही स्विचेस ऑन पोझिशनमध्ये पाहिजे, सिरीजमध्ये असतील तरच त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, लॅम्प ऑन करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, तर सिरीज कनेक्टेड स्विचेसचं म्हणजे दोन स्विचेस जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले, ठीक आहे, तर जेव्हा या दोन्ही स्विचेस ऑन असतील त्याच कंडिशनला तो लॅम्प किंवा ते अप्लायन्सेस काय होऊ शकतं, ऑन होऊ शकतं. ठीक आहे, हे आपण सिरीज कनेक्शन कुठे यूज करू शकतो, जर आपल्याला लॉंग डिस्टन्स म्हणजे आपल्याला दोन जे लोकेशन्स आहेत, ठीक आहे, त्यामध्ये काय अंतर असेल तर त्या कंडिशनला आपण काय करू शकतो, दोन्ही स्विचेस थ्रू तो बल्ब काय करू शकतो, ऑपरेट करू शकतो, कंट्रोल करू शकतो. या ठिकाणी पाहता आपण फर्स्टली काय केलं होतं, आपण दोन स्विचेस हे सिरीजमध्ये कनेक्ट केले होते. ठीक आहे, तर या ठिकाणी काय केले, आपण दोन स्विचेस पॅरललमध्ये कनेक्ट केले होते. पॅरल म्हणजे हा जो सिंगल फेज आपला जो लॅम्प होल्डर आहे, तो लॅम्प थ्रू एक कनेक्शन आपण या स्विचला दिले, आणि या स्विच थ्रू हे रेड वायर थ्रू कुठे गेले, अगेन रिटर्न न्यूट्रलला. ठीक आहे, तर ह्या स्विचेसचे जे दोन टर्मिनल आहेत फर्स्ट आहे,
त्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस मी अगेन एक स्विच कनेक्ट केला आहे, म्हणजे काय केलं आहे, पॅरललमध्ये हे दोन्ही स्विचेस कनेक्ट केले. ठीक आहे. आता जेव्हा मी पॅरलली हे दोन स्विचेस कनेक्ट करतोय तर काय होईल पहा, आपण ॲक्च्युअली पाहूया. आता ह्या ठिकाणी दोन्ही स्विचेस ऑफ पोझिशनला आहेत. जर दोन्ही स्विचेस ऑफ आहेत तर त्या केसमध्ये बल्ब ऑफ आहे. ठीक आहे. यापैकी कोणता एक स्विच तुम्ही ह्या ठिकाणी जर ऑन केला, सपोज फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी हा स्विच ऑन करतोय, तर त्या केसमध्ये तुमचा लॅम्प ग्लो होतोय. ठीक आहे. तुम्ही दोन्ही स्विचेस जरी ऑन केले तरी लॅम्प ॲज इट इज ग्लो होतोय, म्हणजे पॅरलली त्याला सप्लाय चालू आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हा स्विच ऑफ करायचा आहे. स्विच ऑफ करायचा आहे मीन्स काय करायचं आहे, तुम्हाला दोन्ही पण स्विचेस ऑफ करायचे आहेत, तेव्हाच त्या केसमध्ये काय होईल, तो स्विच ऑफ होईल. ठीक आहे. म्हणजे सिंगल स्विच जर तुम्हाला दोन लोकेशनवरून ऑपरेट करायचं आहे तर तुम्ही पॅरलल ऑपरेशन थ्रू त्या केसमध्ये काय करू शकता, ऑपरेट करू शकता. फक्त कंडिशन एवढीच आहे का जो दुसरा स्विच आहे, सपोज हा जर स्विच आहे तर हा स्विच त्या केसमध्ये तुम्ही ऑपरेट करताय आणि हा दुसरा तुमचा सेकंड स्विच आहे, तर हा स्विच त्या केसमध्ये काय पाहिजे, ऑफ पोझिशनमध्ये पाहिजे. जर हा ऑफ पोझिशनमध्ये असेल तरच त्या केसमध्ये तुम्ही हा स्विच थ्रू ऑन ऑफ बल्ब काय करू शकता. किंवा जर हा तुम्ही ह्या केसमध्ये ऑफ पोझिशनमध्ये ठेवला तर या थ्रू तुम्ही काय करू शकता, स्विच ऑन ऑफ करू शकता. ठीक आहे. तर यावेळी आपण काय केलं, दोन स्विचेस थ्रू जो काही लॅम्प आहे तो लॅम्प काय केला आपण या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे. ठीक आहे. तर थँक्यू.